सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती. तर पहा, जो जुलै महिन्याचा ECEC डे आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे व त्याची प्रोसिडिंग ही कशी तयार करायची हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर पहा, ठिकाण इथं काय दिलेलं आहे, ग्रामपंचायतचा हॉल, अंगणवाडी केंद्र, पालक बसू शकतील अशी कार्यक्रमाची जागा आपल्याला यावेळेस निवडायची आहे. आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये देखील हा कार्यक्रम होऊ शकतो किंवा तुम्हाला जर एखादं आणखीन याच्यापेक्षा मोठं ठिकाण उपलब्ध होत असेल सहज तरी तुम्ही तिथं कार्यक्रम घेऊ शकता. तर जो जुलै महिन्याचा कार्यक्रम आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे बघा, बालकांचा आत्मविश्वास वाढवणे आणि दुसरेच काय आहे, बालकांमधील विविध गुण कौशल्य विकास होण्याची संधी उपलब्ध करून देणे. तर या महिन्याच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे, तर बालकांमधला काय करायचं, आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे त्यांचा आणि त्यांच्यातले जे कलागुण आहेत वेगवेगळे त्यांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म म्हणजे एक संधी उपलब्ध करून द्यायची. तर त्याच्यासाठीचं जुलै महिन्याच्या कार्यक्रमासाठीचं साहित्य काय आहे बघा, आवश्यकतेनुसार पपेट व इतर साहित्य. म्हणजे ती जी मुलं कला सादर करणार आहेत त्याच्यामध्ये जर पपेट लागणार असेल किंवा इतर कोणतं वेगळं साहित्य लागणार असेल तर ते फक्त लागणार आहे. आपल्याला यावेळेसच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला वेगळं साहित्य काही लागणार नाही आहे. म्हणजे फक्त आपल्याला यावेळेस काय करायचं आहे, मुलांकडून कला सादर करून घ्यायच्या आहेत. तर तयारी पहा काय करायची आहे, सत्राची सर्व तयारी आधीच करून ठेवायची आहे आपल्याला आणि काही उपक्रम गटामध्ये देखील घेऊ शकता. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पहा, जुलै महिन्यामध्ये जो आपल्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतो त्याप्रमाणे जुलै महिन्याचा हा ECEC डेचा कार्यक्रम आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये गॅदरिंग असं म्हणतो. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये घ्यायचा आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपल्याला समावेश करायचा आहे ते पहा, ॲक्शन सॉन्ग म्हणजे हावभावाची गाणी आणि नृत्य, डान्स, पपेटचा संवाद, पुन्हा काय कविता, आणखीन काय आहे याच्यामध्ये गाणे, संवाद, नक्कल, नाटिका, एखाद्या विषयावरती भाषण, 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांत 5 ते 6 वाक्यामधलं भाषण, अशा भाषा विकासाविषयीचे उपक्रम आपल्याला या सत्रामध्ये घ्यायचे आहेत. आणि प्रत्येकासाठी काय करायचं, आपल्याला 10 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे प्रत्येक उपक्रमासाठी. आणि काय करायचं, आपल्याला आदल्या दिवशीच जी मुलं कला सादर करणार आहेत त्याची यादी आपल्याला आदल्या दिवशीच तयार करायची आहे. आणि पालकांचा सहभाग आपल्याला या कार्यक्रमामध्ये तयारी करण्यासाठी किंवा मुलांमध्ये जे काही कलागुण आहेत त्यांचं सादरीकरणासाठी आपल्याला पालकांची सहभाग घ्यायचा आहे याच्यामध्ये. आणि प्रत्येक मूल सहभागी होईल याची काय करायचं, आपल्याला नियोजन करायचं आहे. तर प्रोसिडिंग ही देखील तुम्ही या प्रकारे लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही हेडिंग द्या, त्यानंतर दिनांक टाका, त्यानंतर विषय आहे असा घ्या, ठिकाण लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, त्यानंतर उद्दिष्ट घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूर्वतयारीमध्ये एवढंच लिहू शकता की सत्राची जे काय कार्यक्रम सादर होणार होते त्याची आधी यादी तयार करण्यात आली. त्यानंतर चला आपण पुढे जाऊया. हे झाली पूर्वतयारी. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला स्वागत करायचं आहे. अंगणवाडी ताईंनी काय करायचं, सेविका ताईंनी काय करायचं, आलेल्या सर्व जे पालक आहेत त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आणि अंगणवाडी सेविका ताईंनी काय करायचं आहे, मुलांचा जो भाषिक विकास आहे तो विषय म्हणजे जुलै महिन्याचा फोकस विषय आहे की हा जो उपक्रम आहे तो कशावरती होणार आहे, तर भाषा विकास, मुलांचा भाषा विकासावरती फोकस करायचा आहे. त्या क्षमता कुठून मिळतात मुलांना, त्याच्यासाठी कोणते उपक्रम आहेत, भाषा विकास कसा होतो, संवादामधून मुलांचं जे त्यांचा शब्दसंग्रह कसा वाढतो, या गोष्टीची काय करायचं आपल्याला. म्हणजे थोडक्यात आपल्याला अंगणवाडी सेविका त्यांनी काय करायचं आहे, भाषा विकास जो विषय आहे त्याच्याविषयी पालकांशी संवाद साधायचा आहे. आणि भाषा विकासाची गरज का आहे बाबा याविषयी तुम्हाला 5-10 मिनटं त्या पालकांना मार्गदर्शन करायचं आहे आणि भाषा विकासाचे उपक्रम त्यांना सांगायचे आहेत. आणि त्यानंतर उपक्रम घेण्यास सुरुवात करायची. तर काय करायचं आहे, सुरुवातीला काय करायचं आहे, छोट्या मुलाचा उपक्रम घ्यायचा आहे, त्यानंतर मोठ्या मुलाचं आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे. प्रत्येक उपक्रमासाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, 10 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे.
समोर बोलून काय करायचं आपल्याला गाणी, गोष्टी, रोल प्ले इत्यादी उपक्रम करण्यास सांगावे. उपक्रम प्रत्येक बालकाचा उपक्रम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टाळ्या वाजवायचे, त्या बालकाचं कौतुक करायचं. त्यामधून काय होणार आहे, त्या मुलाला एक प्रेरणा मिळणार आहे, कॉन्फिडन्स त्याचा वाढणार आहे आणि तेच या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे. मूल सहभागी होईल असे 6 किंवा 7 उपक्रम घ्यायचे आहेत. आणि काय काळजी घ्यायची आपल्याला, अंगणवाडी केंद्रामधील प्रत्येक पालक या कार्यक्रमामध्ये सहभागी होईल याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. लाजऱ्या बुजऱ्या मुलांसाठी काय करायचे आपल्याला, ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घ्यायची. अशी मुलं जे की एकटा परफॉर्म करू शकत नाही, म्हणजे एकटा सहभाग घेऊ शकत नाही, अशा मुलांचं काय करायचं आपल्याला, ग्रुप बनवून त्यांचं ग्रुपने नियोजन करून ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचं आहे. सर्व उपक्रम झाल्यानंतर पालकांना सांगायचे की अशा प्रकारे घरी देखील मुलांना विविध भाषांवरती गप्पा केल्यामुळे, गोष्टी सांगितल्यामुळे मुलांचा भाषिक विकास चांगला होऊ शकतो व त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळते. हे काय करायचं आहे, सर्व झाल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे. हे झालं. आता त्यानंतर आपल्याला प्रोसिडिंगमध्ये काय लिहायचं आहे, स्वागत हा मुद्दा घ्यायचा आणि त्यामध्ये लिहायचं की आज अंगणवाडी केंद्रामध्ये ECC डेसाठी सादर असणाऱ्या सर्व पालकांचे अंगणवाडी केंद्रामध्ये स्वागत करण्यात आले. त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, प्रक्रिया म्हणून सर्व भाषा विकासाविषयी माहिती जी तुम्ही इथं मेन्शन केलेली आहे ती लिहून घ्यायची आहे. त्यानंतर उपक्रमाला सुरुवात झाली म्हणून लिहायचं. त्यानंतर अशा प्रकारे लिहायचं तुम्ही की प्रत्येक मुलाचा सहभाग याच्यामध्ये घेतला, जे प्रत्येक मुलासाठी प्रत्येक उपक्रमासाठी 10 मिनिटं वेळ देऊन सर्व उपक्रम करून घेण्यात आले व अंगणवाडी केंद्रामधील जी काही लाजरी मुलं होती त्यांचं देखील ग्रुपनिहाय उपक्रम घेण्यात आला. सर्व बालकांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. सर्वांचे उपक्रम झाल्यानंतर पालकांना घरी देखील असे उपक्रम घेण्यास सांगितले. एवढीच प्रोसिडिंग तुम्ही लिहायची आहे. याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवरती चला, आपण काय राहिलं आता, समारोप राहिलेला आहे. तर समारोपामध्ये काय करायचं तुम्हाला, उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल काय करायचं, सर्व पालकांचे आपल्याला काय करायचं आहे, आभार मानायचे आहेत आणि ज्या 3 स्टेप आपण दर महिन्याला करतो त्या आपल्याला करायच्या आहेत. काय तर पालकांना विचारायचं आहे आपल्याला की तुम्ही आज कोणत्या नवीन गोष्टी शिकलात आणि पुढचा काय आहे मुद्दा, आपण घरी मुलाबरोबर कोणत्या गोष्टी करणार आहात याच्यातल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, या गोष्टी तुम्ही इतर पालकांना सांगणार का. तर या 3 गोष्टी विचारून पालक जे उत्तर देतील ते घ्यायचं आहे. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, सभेस उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानून पुढच्या बैठकीची दिनांक सांगायचे आहे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यानंतर समारोप, प्रोसिडिंगमध्ये तुम्ही समारोप लिहायचा आहे. समारोपमध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, तर या 3 गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. कार्यक्रम समारोप करत असताना पालकांना विचारण्यात आले की तुम्ही आज नवीन काय शिकलात. 1-2 हे अंक लिहायची आवश्यकता नाही. परत तुम्हाला काय आणि पुढील प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही घरी गेल्यानंतर मुलांबरोबर यातील कुठल्या कृती करणार आहात आणि इतर पालकांशी तुम्ही या कृतीबद्दल बोलणार आहात का. आणि शेवटी जसं इथं लिहिलं आहे त्याप्रमाणे लिहायचं आहे. आजच्या सभेस उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचे आभार मानले आणि त्यांना पुढील सभेची किंवा बैठकीचीच तारीख सांगितली व कार्यक्रम संपवण्यात आला. अशा प्रकारे तुम्ही प्रोसिडिंग लिहायचे आहे. त्यानंतर खाली अनुक्रम, पालकाचे नाव आणि सही, अशा प्रकारे 3 कॉलम करून तुम्ही उपस्थित पालकांच्या सह्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे हा तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पालकाचे नाव, मोबाईल नंबर एवढं तुम्हाला, या गोष्टींचा फोटो तुम्हाला यावेळेस अपलोड करायचा आहे. तुम्हाला प्रत्यक्ष कार्यक्रमाचा फोटो नाही तर अनुक्रम, बालकाचं नाव, जन्मतारीख, पालकाचं नाव आणि मोबाईल नंबर या गोष्टींचा तुम्हाला फोटो हा ऑनलाईनची जी आपण माहिती भरतो, लिंक भरतो, त्याला तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गॅदरिंगचा कार्यक्रम आपल्याकडे कसा होतो, त्यालाच आपण वार्षिक स्नेहसंमेलन म्हणतो. तशा प्रकारचा छोटा कार्यक्रम आपल्याला आज आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये घ्यायचा आहे. आणि दक्षता काय घ्यायची आहे की प्रत्येक मुलाला आपल्याला याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. कोणतंही मूल याच्यामधून
सुटणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. आणि कार्यक्रमामध्ये कोणताही उपक्रम जे बालक एखादं सादर करेल त्याच्या आपल्याला कौतुक करायचं आहे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. तुम्ही करू शकता हा कार्यक्रम. म्हणजे जास्तीचं काय आपल्याला साहित्य लागणार नाही. अंगणवाडी केंद्रामध्ये टी व्ही वगैरे असेल तर त्याच्यावरती तुम्ही गाणे लावून डान्सचं वगैरे नियोजन करू शकता पालकांना बोलवून. तर अशा प्रकारे तुम्ही कार्यक्रम घ्या ऑनलाईन. आणि मी तुम्हाला प्रोसिडिंग देखील कशी करायची तयार ते दाखवलं आहे. आणि ऑनलाईनचा जे लिंक आहे ते तुम्ही भरायचे आहे आज. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.